नमस्ते फ्रेंड्स, आज आपण नवरात्र विशेष मस्त असे चमचमीत भोपळ्याचे थालीपीठ बनवतोय। हे थालीपीठ पहा, अगदी मऊ लुसलुशीत असे बनवून तयार झालेले आहेत। अजिबात तुटले वगैरे नाहीये, कुठेही चिरा वगैरे गेलेले नाहीयेत। मस्त असे अगदी झटपट हे थालीपीठ बनवून तयार होते। तुम्ही जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडीने पाहत असाल पण चॅनेलला अजूनही सबस्क्राइब केलेले नाहीये तर पटकन सबस्क्राइब करून टाका, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन आणि छान छान असे व्हिडिओज पाहता येतील। नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर भोपळ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी ताजा असा पाव किलोचा लाल भोपळा घेतलेला आहे। भोपळ्याच्या वरच्या बाजूकडचा जो भाग आहे ना, तर तो मी सुरीने काढून घेतलेला आहे आणि मोठ्या किसणीच्या मदतीने आपल्याला हा जो भोपळा आहे ना, तो एकसारखा असा किसूनच घ्यायचा आहे। या पद्धतीने भोपळा इथे शिजवून वगैरे घेण्याची आवश्यकता नाहीये किंवा मिक्सर मध्येही बारीक फिरवू नका। मिक्सर मध्ये बारीक फिरवलं ना तर काय होणार आहे की या भोपळ्याला जास्त पाणी सुटेल आणि मग थालीपीठ इथे बनवता येणार नाही। त्यासाठी इथे असा कच्चाच भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे। या पद्धतीने साल इथे किसून घेण्याची आवश्यकता नाहीये। त्यानंतर संपूर्णपणे भोपळा इथे मी किसूनच घेते। मस्त असा भोपळा इथे किसून झालेला आहे। आता पुढची तयारी करूया। तर इथे मी 1.5 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। तुमच्या घरातील कोणत्याही प्रकारची एखादी वाटी फिक्स करा आणि त्या वाटीने इथे पिठाचं प्रमाण मोजायचं आहे। सुरुवातीला हा भोपळा किसलेला पूर्ण या पिठामध्ये असा गोळवून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला नंतर पाण्याचा अंदाज येतो। भोपळ्यामध्ये बऱ्यापैकी पाण्याचा अंश असल्यामुळे एक्स्ट्राचं खूप जास्त पाणी आपल्याला इथे घालायची आवश्यकता लागत नाही। म्हणूनच हा जो सुरुवातीला भोपळा आहे ना, तो या पद्धतीने पिठामध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे। पूर्णपणे पीठ या भोपळ्यामध्ये असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे। कोथिंबीर घालायची आहे, ताजी हिरवीगार अशी कट केलेली। 3 ते 4 हिरव्या मिरच्या मिक्सर मध्ये बारीक फिरवून मी त्यांची पेस्ट बनवलेली आहे आणि तीच या पिठामध्ये घातलेली आहे। आता हे सर्वच या पिठामध्ये घालून झाल्यानंतर कोरडच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। एकदमच पाणी घालायचं नाही किंवा शक्यतो सुरुवातीला पाणी घालायचंच नाहीये। असं हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचंय बोटांच्या मदतीने। हे पीठ मिक्स करून घेत असताना शक्यतो लागलं तरच वरनं पाणी घालायचं आहे। आता इथे मी मिक्सरच्या भांड्यातलंच पाणी विसळून घेतलेलं आहे आणि तेच पाणी इथे मी वापरलेलं आहे। आता हे पाणी लागेल तसं अगदी 1 ते 2 चमचे आपल्याला लागणार आहे एक्स्ट्राचं, त्यामुळे खूप जास्त हे पाणी घालू नका। पाण्याचा शक्यतो अंदाज घ्या, कारण यामध्ये आपण लाल भोपळा घातलेला आहे आणि त्या भोपळ्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाण्याचा अंश असतो, म्हणून शक्यतो पाण्याचा अंदाज घेतच आपल्याला हे पीठ पूर्णपणे भिजवून घ्यायचं आहे। परफेक्ट मस्त असं पीठ भिजवून तयार झालेलं आहे। आता ह्या पिठाला खूप जास्त वेळ असंच ठेवायचं नाही भिजत, कारण मग हे पीठ पातळ होऊ शकतं। आता लगेचच काय करायचं आहे, एका पोळपाटावरती एखादा नॅपकिन घ्या आणि त्यावरती असं पाणी घालून तो नॅपकिन ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला थालीपीठ घालायला खूप सोपं होऊन जाईल। पिठामधून काही पोर्शन घ्यायचं आहे आणि ते पीठ या पद्धतीने असं हातावर काही वळवून घ्या, म्हणजे काय होतं ना की आपल्याला थालीपीठ थापताना थालीपीठाला चिरा वगैरे जाणार नाहीत किंवा त्याच्या कडा ज्या आहेत ना त्या तुटणार नाहीत। म्हणून शक्यतो हातावर या पद्धतीने पीठ असं वळवून घ्यायचं आहे आणि त्याच्या कडा ज्या आहेत ना त्या पूर्णपणे बंद करून घ्या। पाण्याचा वापर करून आपण जे नेहमीचे रेग्युलर थालीपीठ बनवतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला इथे हे थालीपीठ बोटांनी थापून घ्यायचं आहे। या पद्धतीने परफेक्ट उपवासाचे हे राजगिऱ्याचे पिठाचे अतिशय खमंग असे थालीपीठ बनवून तयार होते। कुठलीच पूर्व तयारी न करता मस्त असे हे थालीपीठ बनवून तयार होते। शिवाय राजगिराही आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आणि पौष्टिक असा आहे। त्याचे आरोग्यदायी भरपूर असे फायदे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत। त्यामुळेच ना, म्हणूनच पूर्वीपासून उपवासासाठी राजगिरा हा खात आलेले आहेत। राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह आहे, कॅल्शियम आहे, त्याचबरोबर आपल्या हाडांसाठी अगदी मजबूती देणारे घटक यामध्ये आहेत। म्हणून आपल्या नेहमीच्या आहारामध्ये सुद्धा आपण राजगिराचा समावेश केला गेला पाहिजे। पाण्याचा वापर करून बोटांनी हे थालीपीठ अगदी पातळ आपल्याला थापून घ्यायचं आहे। अतिशय मस्त हे थालीपीठ इथे थापून तयार झालेलं आहे। आता बोटांच्या मदतीने इथे काही छिद्र करून घ्यायचंय। असं केल्यामुळे थालीपीठ एकसारखं सगळ्या बाजूनी थापलं गेलं की नाही त्याचाही अंदाज येतो आणि नंतर मग तव्यामध्ये गेल्यावर थालीपीठ भाजताना खमंग आणि खुसखुशीत असं हे थालीपीठ भाजलं जातं। म्हणूनच या पद्धतीने इथे छिद्र करून घ्यायचे आहेत। मस्त पातळसर असं थालीपीठ इथे थापून तयार झालेलं आहे। त्याला तर लगेचच भाजूनही घेऊयात। तर त्यासाठी इथे मी एक तवा ठेवलेला आहे गॅसवरती, त्यामध्ये साजूक तूप घालून घ्यायचा आहे। तवा खूप जास्त कडकडीत गरम नाही करायचा, साजूक तुपामुळे असा धूर निघत आहे। आता काय करायचं की गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि थालीपीठ थापून घेतलेलं या पद्धतीने तव्यावर घालून घ्यायचंय। गॅसची फ्लेम सुरुवातीपासून स्लोच ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला हे थालीपीठ मस्त खमंग आणि खरपूस असं
दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं आहे। खालची बाजू बऱ्यापैकी भाजून झाल्यानंतरच आपल्याला हे थालीपीठ या पद्धतीने उलटून घ्यायचं आहे। उलटण्याची घाई करायची नाही, नाहीतर मग हे थालीपीठ तुटूही शकतं किंवा फाटू देखील शकतं। राजगिराचं हे थालीपीठ भाजत असताना घरभरच छान सुगंध दरवळलेला होता। मस्त हे थालीपीठ जे आहे ना ते अगदी स्लो गॅसवर खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। या पद्धतीने गॅस कुठेच फास्ट वगैरे करण्याची आवश्यकता नाहीये, त्यामुळेच अगदीच खमंग आपल्याला थालीपीठ इथे भाजून झालेलं आहे। मस्तच सेम पद्धतीने इथे मी सर्व थालीपीठ बनवूनच घेते। भोपळ्यामुळे थालीपीठाला टेक्स्चर तर पहा काय अप्रतिम असं आलेलं आहे। थालीपीठ अतिशय मस्त आणि झटपट बनवून तयार झालेले आहेत। कशी वाटली मग तुम्हाला ही खमंग अशी भोपळ्याची थालीपीठाची रेसिपी? आवडली असेल तर या नवरात्रमध्ये एकदा नक्कीच करून बघा। आजचे हे थालीपीठ आपण राजगिराच्या पिठापासून बनवलेलं असल्यामुळे राजगिराचे पीठही सहज बाजारामध्ये उपलब्ध आहे उपवासामुळे, आणि ते खाणंही शरीरासाठी भरपूर आरोग्यदायी फायदे आहेत। त्यामुळे तुम्ही नक्कीच या नवरात्रमध्ये असे थालीपीठ बनवा। तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जास्तीत जास्त रेसिपी शेअर नक्की करा। मऊ लुसलुशीत असे हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा मग एखाद्या खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा तुम्ही हे थालीपीठ नक्कीच खाऊ शकता। इतर वेळेलाही तुम्ही असे हे थालीपीठ मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा बनवून देऊ शकता, कारण बराच वेळपर्यंत हे थालीपीठ असेच मऊ लुसलुशीत राहतात। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच अशा छान छान आणि सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय फ्रेंड्स।